आज आपण बनवूया शेवग्याची रस्सा भाजी, तीही काळ्या वाटण्याची। चव अशी की तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार। आणि ही रस्सा भाजी बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे। तर चला लगेच सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आधी आपण वाटण्याची तयारी करून घेऊया। तर एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ठेवलेला आहे खोबरं आणि कांदा। कांदा आपल्याला जरा फोडून घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत तो भाजला जाईल। आता जाळीवरच का मी असं गॅसवर भाजते, कारण हा व्यवस्थित भाजलाही जातो आणि चव सुद्धा ह्याची वेगळी येते आणि छान येते। तर जाळीवर असा हे कांदा खोबरं आपण भाजून घेऊया व्यवस्थित। तर खोबरं बघा लगेच भाजलं जातं। तर मी खोबरं आधी काढून घेतलं आणि कांदा सुद्धा आपल्याला आतपर्यंत भाजेल असं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर कांदा सुद्धा आपले ते भाजून झालेला आहे। एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यात घालायचं आहे आपल्याला थोडंसं आलं आणि लसूण। आता यामध्ये आपल्याला धने तीळ वगैरे घालून घ्यायचे, पण ते भाजून घालायचे आहेत। तर कढईमध्ये 1 चमचा धने, पांढरे तीळ आणि बादल फूल आहे ते आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे वातड राहणार नाही आणि व्यवस्थित वाटलं जाईल। तर हलकंसं भाजल्यानंतर मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। ते आपलं वाटेने ते झालेलं आहे तयार। ह्यामध्येच जो आपण जाळीवरती कांदा भाजून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे। जरा कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे आतमध्ये जर थोडासा कच्चा राहिला असेल ना तर तो सुद्धा व्यवस्थित भाजला जाईल। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे। आता हे वाटण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन द्यायचं आणि मग त्याचं आपल्याला करून घ्यायचं आहे वाटण। तसंच भाजलेले खोबऱ्याचे सुद्धा मी इथे बघा काप करून ठेवलेले होते। आता शेवगा इथे घेऊया आणि त्याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला। आणि हा शेवगा सुरुवातीला स्वच्छ धुवून आपल्याला एक 5 मिनिटं फक्त उकडून घ्यायचा आहे, कारण बऱ्याच वेळा शेवगा कधी कडवट येतो। तर तो उकडून घेतल्याच्या नंतर त्याचा कडवटपणा जातो, म्हणून शेवगा सुरुवातीला एक 5 मिनिटासाठी आपल्याला उकडून घ्यायचा आहे। तर पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित शिजला जातो आणि मिठाची जी चव आहे ना ते शेवगात आतपर्यंत जाते। तर एकच उकळी घ्यायची आपल्याला अशी। तोपर्यंत आपण इथे वाटण सुद्धा करून घेणार आहोत। बघा काळं वाटण असं आपलं तयार झालेलं आहे, पाहू शकता। आणि शेवगा सुद्धा उकळून झालेला आहे। तर आता गॅस करायचा आहे बंद। आणि तुम्हाला जसं म्हणाले मी की शेवगा मी अति उकडून घेतलेला नाहीये, अगदी 5 मिनिटासाठी एक उकळी काढलेली आहे। आता आपण हा मसाला छान परतून घेऊया। तर कढईत घातलेलं आहे मी तेल, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, लाल तिखट। आता तिखट तुम्हाला तुमच्या अंदाजे किती तिखट हवंय त्यानुसार तुम्हाला घालून घ्यायचं आहे। त्यानंतर धना पावडर आणि थोडासा गोडा मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे। छान असा परतून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे काय होतं मसाला व्यवस्थित परतला जातो, कच्चा राहत नाही आणि भाजीला छान तर्री सुटते। तर थोडंसं पाणी घातल्याच्या नंतर मसाला आपल्याला हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित। पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आपण जे काळं वाटण केलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि मंडळी, अशा वाटण्याच्या भाज्या खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो, तुम्हाला तर माहिती आहे। आणि ह्या भाज्या खायला सुद्धा खूप छान लागतात आणि भाकरी बरोबर तर एकदम मस्त लागतात। आता मसाला बऱ्यापैकी आपले ते परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ। तर मसाला इथे आपला मस्त असा रेडी झालेला आहे। यामध्ये आता उकडलेला शेवगा घालून घेऊया आणि हा शेवगा सुद्धा आपल्याला 2 मिनिटं या मसाल्यात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित शेवग्याला लागतो आणि जे मसाले आहेत ना त्यांची जी चव आहे ना, फ्लेवर आहे ना, तो शेवग्याच्या आतपर्यंत व्यवस्थित जातो। त्यासाठी 2 मिनिटासाठी आपल्याला हा शेवगा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे, पाहू शकता। जर तुम्हाला पातळ भाजी खायची नसेल तर तुम्ही असा सुक्का शेवगा सुद्धा बनवू शकता। थोडंसं पाणी घालून शेवगा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे आणि एकदम असं लपथपीत असा तुम्ही सुक्का शेवगा बनवू शकता। तर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्यामध्ये पाणी घालून ते मी ह्यामध्ये घालून घेतलं आहे, व्यवस्थित मिक्स केलं आहे। आणि आता आपल्याला भाजी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा हा शेवगा आता भाजीमध्ये आपल्याला शिजून घ्यायचा आहे। आणि ही शेवगाची रस्सा भाजी आहे ना, ती गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते। म्हणजे तुम्ही जर अर्धी किंवा 1 भाकरी खाणार असाल ना तर ह्या भाजीबरोबर तुम्ही दुप्पट भाकरी खाताल इतकी गॅरंटी तुम्हाला देते, कारण इतका मस्त हा शेवगा तयार होतो। झाकण ठेवून शेवगा शिजून घ्यायचा आहे, म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही। आणि त्यावरती पाणी घालायचं का, तर बऱ्याच वेळा काय होतं ताट गरम होतं आणि ते वाकडं होतं। वाकडं होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला ताटामध्ये पाणी घालायचं, म्हणजे ताट वाकडं होत नाही। तर शेवगा येथे व्यवस्थित आपला शिजलेला आहे, पाहू शकता। जाडसर शेवग्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो दाबून बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की शेवगा शिजलाय की नाही। आणि पाहू शकता आपली शेवग्याची भाजी इथे मस्त अशी तयार झालेली आहे। छान असा तवंग आलाय। काळ्या वाटणातली ही शेवगाची भाजी चवीला एकदम मस्त लागते। तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। आणि मंडळी, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत। तर चला मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा।